नाशिकच्या इंद्रनगर परिसरात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय वैष्णवी आवारे हिची निर्घुण हत्या झाल्यानंतर फरार झालेला संशयित आरोपी साहिल अशोक लावारे याचा काही तासातच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे। शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान इंद्रनगर मधील वनसंपदा सोसायटी जवळ वैष्णवी आवारे हिच्यावर धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर आरोपी साहिल लावारे घटनास्थळावरून फरार झाला होता। घटनेची माहिती मिळताच इंद्रनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। दरम्यान आरोपीचा शोध सुरू असतानाच मध्यरात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान अशोका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅक लगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिल लाव्हारे याचा मृतदेह हा आढळून आलाय। खून प्रकरणातील संशयिताचा काही तासातच मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली। प्राथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मात्र आरोपीने आत्महत्या केली की त्यामागे अन्य काही कारण आहे याचा तपासही पोलीस करत आहेत। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांची तपासणी सुरू असून इंद्रनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।